फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. हा वहिनी, अशी डायरेक्ट एंट्री नाही मिळणार. आधी टॅक्स भरावा लागेल. आणि दादा, आमचा हा टोल नाका क्रॉस करायला तू वहिनीची अजिबात मदत करायची नाहीये. म्हणजे वहिनीने आता नाव घ्यायचंय, उखाणा. नको. नाही काय? घरात एंट्री हवी आहे ना? की उंबरठा ओलांडते सासरचा, आता माय माझी सासू. राहुल रावांच्या घरी आणि मी सगळ्यांच्या ओठांवर हसू. अरे वा, चल वहिनी, ओलांड आता माप. या वहिनी. चित्रा, आता तिला बसव आणि तू थांब तिच्याजवळ. आता मी कशाला थांबू? आणि उगाच कबाब ने हड्डी. चित्रा, अगं म्हणजे दादा आहे ना तिला कंपनी द्यायला. आणि आई, तसंही आता आयुष्यभर दोघांना एकमेकांच्याच कंपनीत नोकरी करायची. बरं दादा, आपली कंपनी आता वाढवायची बघा. हा चित्रा, मस्करी पुरे. जा, अरुणाला तिची खोली दाखव. हो, चला राणी सरकार, मी आपल्याला आपला कक्ष दाखवते. चल. चित्रा पण ना.
अरुणा, अरुणा, वहिनी, रात्री झोप झाली की नाही? दादा, अरे वहिनी तर काहीच बोलत नाहीये, पण तू सांग ना, रात्री झोप झाली ना वहिनीची? हा, आता तुम्हाला दोघांना माझ्याशी बोलायचं नसेल तर नका बोलू. अरे पण एकमेकांशी तरी बोला ना, कारण रात्री तर वेळच मिळाला नसणार ना तुम्हाला बोलायला. चित्रा, तुझ्या जिभेला काही हाड? प्रत्येक गोष्टीला काहीतरी लिमिट असतं. तू म्हणजे ना एकदा बोलायला लागलीस की बोलतच सुटते. तिला कम्फर्टेबल वाटेल असं बोलायचं की मस्करीच करत सुटायची? अगं पण आई, मी अरुणा, आज संध्याकाळी तुझ्या घरी जायचंय कंकण सोडायला, लक्षात आहे ना? अरुणा, अरुणा, अरुणा. हा काय? अगं लक्ष कुठे आहे तुझं? वहिनी, अगं गिफ्ट उघड ना. हा, वहिनी काय झालं? हे काय? लिंबू, मिरच्या, नारळ. काही नाही रे, लक्ष नको देऊस. कुणीतरी चेष्टा मस्करी केली असेल. अरुणा, अगं अशी बघतेस काय माझ्याकडे? ओळखलं नाही मला? नाही म्हणजे हो, ओळख. सासरी गेल्यावर माहेरच्या सगळ्याच गोष्टी विसरायच्या नसतात. लक्षात आहे ना तुझ्या सगळं? हो, ओळख करून देतो तुमची. हे माझं मिस्टर. नमस्कार. नमस्कार. आणि या भैरवी मावशी इथेच राहतात तिथे. कालच लग्न झालं आणि आज इकडे? हो, कंकण सोडायला यायचं असतं ना. हो, मला वाटलं आमच्या अरुणाला इकडची आठवण आली का काय? मग काय? आणि मुलं कुठे जाणार? हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश? परत आल्यावर या आमच्याकडे. काय जात येऊया ना माझ्याकडे. येते मी.
या 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 जावई भाऊ या. अहो पाहिलं का कोण आलंय? या या, हार्दिक स्वागत. कशी आहेस बाळा? बरी आहेस ना? तुमचं मनापासून स्वागत. अहो लग्न झाल्यानंतर प्रथमच तुम्ही येत आहे सासूरवाडीला. तुम्ही बसा, तुझ्याशी जरा बोलायचंय. चल ना. आलेच. चल. या या ना या या. हो. अरे काय काय ग, काय झालं? आई अगं, काही प्रॉब्लेम आहे का? आई बोल. तो दिसला मला. कोण तो? दमन. काय? तो काल रात्री घरी आला होता. अगं कसं शक्य आहे? अगं तुला माहिती आहे ना तो तर. मी खरं सांगते, तो काल अचानक खोलीत माझ्या समोर आला. आई, मला खूप भीती बाळा, वाटते. हे बघ बाळा, शांत. अरू, हे बघ, हे बघ, तू दमनला पाहिलंय? हा तुझ्या मनाचा खेळ आहे. अगं तो तुझ्या घरात येणं कसं शक्य आहे सांग बघू तू. हे बघ तुला भाग झालं, जे झालं ते होऊन गेलं. आता भूतकाळ विसर आणि वर्तमानात जग. तो तुला लाभलाय. तू त्याची बायको म्हणून त्याच्या घरात प्रवेश केलायस. आता सगळ्यांची मर्जी राखणं, सगळ्यांना खुश ठेवणं हे तुझं काम आहे. त्यामुळे तू सुद्धा खुश राहशील. हां, हे बघ आता हे सगळं डोक्यातून काढून टाक आणि हनीमूनला जायची तयारी कर. अगं स्वेटर्स घे आणि ब्लँकेट्सही, नाहीतर प्रॉब्लेम होईल. स्वेटर्स म्हणजे काय? अगं आपण महाबळेश्वरला नाही, हिमाचलला चाललो आहोत. गेल्या वर्षी आमच्या ऑफिसमधला प्रशा या सीझन मध्ये गेला होता. गेल्या गेल्या कुल्फी झाली होती त्याची. आणि आपले डोंबिवलीचे केदार मामा, रवी काका यांनी तिथल्या थंडीच्या किश्यांनी आधीच गार ठेवून टाकलंय बघ. आणि हो, महत्वाचं सांगायचंच राहिलं, आपल्या दोघांचेही पासपोर्ट घे न विसरता, हल्ली लागतात. आमच्या घरचे पण ना सगळे अतिउत्साही आहेत. म्हणत होते एअरपोर्टवर सोडायला येतो म्हणून. जणू काही त्यांचा मुलगा युद्धावर निघालाय. मी म्हटलं कशाला सगळेजण, परत हार तुरे, स्वागत समारंभ नको म्हणाले. कुठे गेले? अहो अहो, तुम्ही इथे काय करताय? अहो, 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 अहो,
चित्रा आई आई अहो 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 मी केव्हापासून शोधतेय तुम्हाला. तुम्ही इथे काय करताय? अहो काय झालं? अरुणा अरुणा काय झालं? काय होतंय? अरु काही त्रास होतोय का? घाबरलीयस का? काय होतंय? काय झालंय? अरु बरं वाटत नाहीये का? अरु अरुणा हे बघ तू बोलली नाहीस तर कळणार कसं? अरुणा 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 तुझं अंग तापलंय. नाही नाही काय? तापाने फणफणलीस तू. चल झोप पाहू. नाही जायची तयारी कर. आपण कुठेही जाणार नाही आहोत. तुला बरं वाटल्याशिवाय आपण हनीमूनला जाणार नाहीये. अँड दॅट्स फायनल. चल तू आराम कर. ए बाळा, अरे असं झोपून राहून कसं चालेल? कधी ना कधी सगळेच आजारी पडतात ना. तुला आता हळूहळू उठावंच लागेल. मनाची तयारी करावी लागेल. अरे अजून आपल्याला खूप काय काय करायचंय. तुझं लग्न करायचंय मला, तुझ्या मुलांना म्हणजे माझ्या नातवंडांना मला खेळवायचंय.
त्यांना काय काय शिकवायचंय बघ. बोलता बोलता मी पार नातवंडांपर्यंत जाऊन पोहोचले आणि तू अजून झोपलेला आहेस. उठ ना, उठतोय ना, उठ बघू. आई, वहिनी अजून उठली नाहीये. अगं बरं वाटत नाहीये तिला, झोपू देत की थोडा वेळ. अगं पण असा अचानक कसा काय ताप आला? अगं लग्नाची दगदग खूप असते घरात. आता आपल्याकडेच बघितलंस ना. हो ग, पण त्यामुळे त्यांचा हनीमून कॅन्सल झाला ना. दादाने लीव टाकली होती. एकतर त्याला सुट्टी मिळत नाही लवकर. अगं बरी झाल्यावर जातील की. आणि तू का तिच्या आजारपणावर उठलीस? अगं पण दगदगीचा परिणाम लगेच नसतो होत. आई तरीही हे बघ चित्रा, बास आता. तू या विषयावर पुन्हा बोलणार नाहीयेस. माझ्या समोर नाही आणि कोणासमोरच नाही. आणि तू काही काळजी करू नकोस, राहुल आहे तिथे. ताप पूर्ण गेलाय. इट्स गॉन. सॉरी. सॉरी कशाला? ताप येणं ही काही चूक नाहीये. नाही, माझ्यामुळे आपण जाऊ शकलो नाही. अगं, लग्नात घेतलेल्या वचनांमध्ये आपण असं वचन तर नव्हतं घेतलं की हनीमूनला पहिल्यांदा गेलो नाही तर कधीच जाणार नाही म्हणून. तुम्हाला खरंच राग नाही आला? वेडी आहेस का तू? आणि बघ, या विषयावर मला काहीही बोलायचं नाहीये आणि तू सुद्धा फार विचार करू नकोस. हा, अगदीच काय करावं असा प्रश्न पडला तर हनीमून या विषयावर डे ड्रीमिंग करू शकतेस. हॅलो, कुठे चाललीस? कामाला लागते ना. नवी नवरी अशी झोपून राहिली म्हटल्यावर घरचे काय म्हणते? तू कुठेही जाणार नाहीयेस आणि काहीही काम बिम करणार नाहीयेस. आराम म्हणजे फक्त आराम करणार आहेस आणि घरचे काहीही म्हणणार नाही. कळलं? दमन, तुला खीर हवी होती ना? ही बघ, तुझ्यासाठी मी खीर करून आणली. शेवयांची खीर आवडते ना तुला? दर वाढदिवसाला तुला शेवयांची खीर हवी असते. घरात खीर केली की आदिवास तुला येतो, म्हणून आज सकाळपासून खीर करायला घेतली. नाही तर तुझं सारखं चालू असतं, खीर दे, खीर दे, खीर दे, खीर दे. आज मी तुझ्यासाठी खीर बनवली. आवडते ना तुला? ए दमन, सकाळपासून मुद्दामच खीर बनवायला घेतली बघ. खिरीच्या वासानं तू लगेच ओरडायला लागशील, आई खीर दे, आई खीर दे, आई खीर दे. ही बघ खीर. पण आज मी तुला भरवणार ना. अरे एकदा का सून घरात आली का मग कसलं माझ्या हातचं खाणार तू तिच्याच हातचं खाणार. बायको एकदा आली का मग काय, कोण आई आणि कोण काय. म्हणून आज तुला मी माझ्या हातांनी खीर बनवणार आहे. मी अरुणा बोलते. हां बाळा बोल. कशी आहे तुझी तब्येत? नाही म्हणजे राहुलने कळवलं होतं, मी तुला इतक्यात फोन करणारच होते. आई मी तुला सांगितलं होतं ना,
माझी खात्री आहे मला भास झालेला नाही. तो अजूनही माझ्या मागे लागलाय. अगं काय बोलतेस तू? अगं खरं सांगतेय मी. तू विश्वास का ठेवत नाहीस माझ्यावर? अगं नाही बाळा, मी तुझ्यावर अविश्वास नाही दाखवते. आई, तो कालही दिसला होता मला. काल? अजूनही माझी पाठ सोडायला तयार नाही. अगं पण कसं शक्य आहे ते? मी खरं सांगतेय, माझं लग्न झालंय तरी सुद्धा माझ्या मागे लागलाय. राहुल दादा, राहुल दादा, आई, राहुल दादा, आई. काय झालं ग? सांगते. राहुल दादा. काय ग, घरादाराला आग लागली सारखी काय ओरडतेस? हो, आगच लागली आणि त्यात आता तुझ्या संसाराची राखरांगोळी होणार आहे. चित्रा, काय बोलतेस तू? आई, मला अरुणा वहिनीचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये. हे बघ चित्रा, असं कोड्यात बोलू नकोस. काय असेल ते स्पष्टपणे सांग बघू. दादा, अरे ती तिच्या आईशी फोनवर बोलत होती तेव्हा ती म्हणाली की कोणीतरी तिला भेटायला आलं होतं. लग्न झालं तरी अजून पाठलाग सोडला नाहीये तिचा त्याने. मी सांगते आई, लग्नाआधी वहिनीचं नक्की कुणाची तरी अफेअर असणार. चित्रा, माइंड युअर टंग. दादा, अरे मी खरं बोलतेय. मी माझ्या कानाने ऐकलंय तिला तसं बोलताना. हे बघ, तुझ्या बोलण्यावर माझा विश्वास नाही. मी एवढं सांगते तरी सुद्धा तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीयेस. अगं तसं नाही बाळा, मी तुझ्यावर अविश्वास नाही दाखवते. पण काय आहे ना, घडून गेलेल्या घटनांचं सावट अजूनही तुझ्या मनावर आहे, म्हणून तुला तसा भास होत असेल. आई, हे बघ अरू, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी तुझ्या बाबांशी बोलते आणि मग ठरवू आपण काय करायचं ते. ओके अरू, हे बघ, अजिबात काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना. मी यांच्याशी बोलते आणि तुला फोन करते. ठीक आहे? ठीक आहे. आणि तू कितीही काहीही सांगितलं तरी यावर माझा विश्वास नाही. मलाही असंच वाटतं. हे बघ चित्रा, बऱ्याचदा कानाने ऐकलेल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतातच असं नाही ग. ठीक आहे, तुम्हा दोघांचा माझ्यावर विश्वास नाहीये ना, मग आपण एक काम करूया ना, आपण जाऊन वहिनीला विचारूया. अगं पण दादा, रे एकदाच काय तो सोक्षमोक्ष लागून जाऊ दे. आणि हे बघ, मी जे बोलते ते जर चुकीचं असेल ना, तर मी हात जोडून क्षमा मागेन वहिनीची. मग तर झालं. अर्थात मला खात्री आहे ती वेळ माझ्यावर येणार नाही. दादा, अरे तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. येतोयस ना? ठीक आहे, चल. हे सगळं काय आहे अरुणा? मी काय विचारतोय? खरं खरं सांग वहिनी, लग्नाआधी तुझं कोणाबरोबर अफेअर होतं? आता सुद्धा तुला इथे कोण भेटायला येतो? बोल ना वहिनी. तुम्ही
समजतात तसं काही नाहीये. खोटं बोलू नकोस. मी स्वतःच्या कानाने ऐकलंय तुला फोनवर तसं बोलताना. तू सांगत होतीस की तो अजूनही तुझी पाठ सोडत नाहीये. हा तो कोण आहे वहिनी? रडू नकोस. तुझ्या या रडण्याचा आमच्यावर काही परिणाम होणार नाहीये. खरं काय ते आम्हाला कळलंच पाहिजे. अरुणा, आम्ही काय विचारतोय? कोण येतो? कोण येतो तुला भेटायला? तू माझ्या दादाला फसवलंयस. त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस तू. तुम्ही ऐकून तरी घ्या ना माझं. हे बघ, आता आम्ही तुझं काही एक ऐकणार नाही आहोत. तुझ्या आईला तुझे हे सगळे प्रताप माहित होते, तरी सुद्धा त्याने आम्हाला अंधारात ठेवलं. राहुल, उद्याच्या उद्या हिच्या आईबाबांना बोलवून घे. हो, तुमचा काहीतरी गैरसमज होता. मी गैरसमज? ठीक आहे, तुला मी उद्यापर्यंतची मुदत देतो. जर तू आमचा गैरसमज दूर करू शकली नाहीस तर तुला तुझा रस्ता मोकळा आहे. कोण आहे? कोण आहे? मिस्टर राहुल, प्रथम दर्शनी तरी तुमच्या बहिणीचा मृत्यू नैसर्गिक वाटत नाहीये. नाही म्हणजे त्यांना भयंकर मरण आलंय आणि आम्ही बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलीच आहे. लवकरच रिपोर्ट येतील आणि त्यानंतरच आपल्याला खरं कारण कळेल. भेटू नंतर. येऊ मी? ओके इन्स्पेक्टर. चित्राच्या बाबतीत जे काही झालं ते ऐकून आम्हाला खूप धक्का बसलाय. तुमच्या आताच्या मनस्थितीची आम्हाला कल्पना आहे, पण काही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. खरं तर हे आम्ही पूर्वीच सांगायला हवं होतं, पण घटनेचं गांभीर्य आमच्या लक्षातच आलं नाही. अरुणाने आम्हाला वेळोवेळी सांगितलं, पण आम्ही तिच्यावर विश्वासच ठेवला नाही. असं वाटलं तिच्या मनाचेच हे खेळ आहे. पण आता चित्राच्या बाबतीत जे काय घडलं त्यावरनं खात्रीच पडली की याचा अरुणाच्या पूर्वायुष्याशी संबंध आहे. आमच्या बंगल्याच्या बाजूला भैरवी नावाची एक बाई राहते. तिच्याबद्दल अनेक वदंता होत्या. ती काळी जादू करायची. तू आता लवकरच या घरात येणार आहेस, कळलं का तुला?
तू आता माझी सून होणार आहेस, या घराची राणी आहेस. बस आता फक्त काही दिवस, मग तू तुझ्या घरात तुझ्या जीवाभावाच्या नवऱ्यासोबत, ह्या सासूसोबत. सासू कसली ग, आईच मी तुझी. मला एक मुलगी मिळणार आहे. मी माझ्या मुलीला भेटायला आसुसले, माझ्या मुलीला भेटायला. तू पण आसुसलीस ना या घरात यायला. बस आता काही दिवस, शेवटचे काही दिवस. लोकही तिला घाबरायचे, तिच्यापासून दूरच राहायचे. तिला दमन नावाचा मुलगा होता, तोही वाया गेलेला. सारखा आमच्या अरुणाच्या मागे लागायचा. एक दिवस त्याने अरुणाला प्रपोज केलं. तिला येऊ दे, येऊ दे. अरुणाने त्याचं प्रपोजल धुडकावून लावलं. सरळ मार्गाने अरुणा मिळत नाही म्हटल्यावर त्याच्या आईने एक वेगळाच मार्ग अवलंबला. तिला येऊ दे, येऊ दे. रात्री अरुणा संमोहित झाल्यासारखी उठली आणि घराबाहेर पडली. मलाही झोप येत नव्हती म्हणून मी वरांड्यात येरझाऱ्या मारत होतो. तेव्हा मला ती दिसली. मी तिच्या मागे गेलो. ती मंत्रावल्यासारखी त्या भैरवीच्या घरात शिरली. काय करते तिथे? हे भैरवी, याद राख माझ्या मुलीवर असलेले साडे करशील तर. आणि तिच्या या पुन्हा मुलाला पण थांबून देऊ आयुष्यभर. मी दमन आणि भैरवीची पोलिसात तक्रार केली. पोलीस दमनला पकडूनही घेऊन गेले. काही दिवस दमन तुरुंगात होता, पण त्यानंतर तो सुटून आला. पण ज्या दिवशी सुटून आला त्याच दिवशी त्याने समोरच्या बिल्डिंगवरनं उडी मारून जीव दिला. आम्ही नंतर ही गोष्ट मनातून काढूनही टाकली. पण हे प्रकरण नंतर एवढं गंभीर वळण घेईल असं वाटलं नव्हतं. अरुणाला या घरात दमन दिसायला लागला आणि हेच तिने आम्हाला फोनवरून सांगितलं. पण चित्राने मात्र या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढला. या प्रकारानंतर आम्हाला असं वाटायला लागलं की अरुणा जे काही सांगत होती ते बरोबर होतं. आम्ही त्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, ही आमची चूकच झाली. मला वाटतं चित्राच्या मृत्यूमागे भैरवीचाच हात आहे.
तिच्याकडे काळी जादू आहे, पण या संकटाचा सामना कसा करायचा? तुम्ही म्हणताय ती गोष्ट जर खरी असेल तर या संकटातून फक्त आचार्य कृष्णंजयच आपल्याला वाचवू शकतील. दमनचं काय झालं ते मला कळलेलं आहे. भैरवीनं अघोरी उपाय केलेला आहे. दमनच्या शरीरामध्ये तिने अघोरी शक्ती सोडलेली आहे. यापूर्वी फक्त काही वेळापुरतीच ती शक्ती त्या शरीरामध्ये वास करत होती. पण या अमावस्येनंतर मात्र त्या शक्तीला काळाचं बंधन राहणार नाही आणि ती शक्ती दमनच्या शरीरामध्ये कायमच वास करेल. आणि मग मात्र दमनचा नाश कोणीही करू शकणार नाही. पण मग यावर काहीतरी उपाय असेलच ना? एकच उपाय आहे. तुम्ही दोघांनी भैरवीच्या घरात अमावस्येला रात्री 12 वाजता प्रवेश करायचा. आम्ही? होय, तुम्ही दोघांनी. कारण तुम्ही दोघं लग्नाच्या पवित्र बंधनामध्ये जखडलेले आहात आणि हे बंधनच त्या शक्तीचा नाश करू शकेल. तुम्ही दोघांनी भैरवीच्या घरामध्ये शिरायचं आणि ज्या क्षणी दमनच्या शरीरामध्ये चेतना येऊ लागेल त्या क्षणी ती चंदनाची बाहुली त्याच्या हृदयामध्ये खुपसायची, तरच त्या अघोरी शक्तीचा नाश होईल. आणि ही पुडी जवळ ठेवायची. यातील भस्मच त्या शक्तीला काही काळ तरी जखडून ठेवेल. यशस्वी. क्रीम 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 फट 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 स्वाहा. क्रीम क्रीम अघोरी नाथाय स्वाहा. क्रीम 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 ह्रीम अघोरी नाथाय फट स्वाहा. ह्रीम क्रीम ह्रीम क्रीम ह्रीम 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 फट स्वाहा. ह्रीम क्रीम ह्रीम क्रीम फट स्वाहा. ह्रीम क्रीम क्रीम फट स्वाहा. ह्रीम क्रीम फट स्वाहा.
हे घ्या. डॉक्टर म्हणजे अगं इथे इथे ना या इथे या छत्राला त्यांची डेड बॉडी टांगली होती आणि तुला माहितीये मी जेव्हा डोळे उघडले ना तेव्हा मला एका बाईचं प्रेत दिसलं.